सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशचा बोर्ड पेपर 11 फेब्रुवारी 2025ला होणार आहे. मग आता 11 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी 11 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी अशा 3 पद्धतीचे विद्यार्थी आहेत. नंबर 1 की ज्यांचा इथं पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. नंबर 2 की ज्यांचं इथं थोडाफार स्टडी झालेला आहे किंवा अर्धा स्टडी त्यांचा झालेला आहे. नंबर 3 की त्यांचा अजिबातही स्टडी झालेला नाही आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला असो, अर्धा स्टडी झाला असो किंवा थोडाफार स्टडी झाला असो किंवा काही स्टडी झाला नसेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की या व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचे मार्क्स इथं वाढणार आहेत. कारण की कमी वेळेमध्ये जेवढा तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये त्या दिवसामध्ये तुम्ही कसे चांगले मार्क्स घेऊ शकता, या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज हा व्हिडिओ मी बनवत आहे त्यानुसार जवळपास 3 ते 4 दिवस बाकी आहेत तुमच्या इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी. त्या इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी 3 ते 4 दिवसांमध्ये किंवा तुम्ही हा व्हिडिओ 1 दिवसा अगोदर जरी बघत असाल किंवा काही तासा अगोदरसुद्धा बघत असाल, तरी हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मी जे सांगणार आहे त्यानुसार तुम्ही फॉलो करून तुमची इथं मार्क्स 100% पेपरमध्ये वाढवणार आहेत, याची मी स्वतः गॅरंटी इथं घेऊ शकतो. तर गॅरंटी घेतो का घेतो? कारण की तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आता मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्ही चांगले मार्क्स इथं स्कोर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट पहा, जेणेकरून सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं समजणार आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, तुमचा इथं टाईम वेस्ट मला नाही करायचा, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 1.5x किंवा 1.25xच्या स्पीडने तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये सर्व गोष्टी इथं समजून जाणार आहे. कारण की अगोदरच सांगतो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणताही बोर्ड पेपर सोडवायचा असेल तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते त्या पेपरला नेमकं समजून घेणे, कशा पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आपल्याला, आणि ॲनालिसिस करून पेपर आपल्याला कसा सोडवायचा आहे, कसं त्याचं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुमचा स्कोर तुम्ही इन्क्रीज करू शकता. तर डायरेक्टली सांगतो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मेनली 3 गोष्टी पाहणार आहोत. नंबर 1 गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजेच की तुमच्याकडे जेवढा वेळ आहे, कमी वेळ आहे, त्या कमी वेळेमध्ये म्हणजे काही तासामध्ये सुद्धा किंवा काही एका दिवसामध्ये किंवा 2 ते 3 किंवा 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही कसा चांगला स्कोर करू शकता इंग्लिशच्या पेपरमध्ये. म्हणजे कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे, कमी वेळेमध्ये कमी टायमामध्ये चांगले मार्क्स, कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स तुम्ही कशी घेऊ शकता. शॉर्टकटमध्ये लिहिलं, कमी टायमामध्ये मार्क्स चांगले कशी घेऊ शकता, बेस्ट मार्क्स कशी घेऊ शकता. हे पहिली गोष्ट पाहणार आहोत. सेकंड गोष्ट कोणती पाहणार आहोत. आता कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स तुम्ही कशी घेऊ शकता, त्याचं तुम्हाला प्रॉपरली काय माहीत पाहिजे. प्रॉपरली तुम्हाला माहीत पाहिजे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता टाईम मॅनेजमेंट कोणकोणत्या गोष्टी येतात टाईम मॅनेजमेंटमध्ये. जेव्हा तुम्ही पेपर लिहिता 3 तास तुमच्याकडे असतात, तर त्या 3 तासासाठी कसं टाईम मॅनेजमेंट करायचं ते तुम्ही मार्क्स स्कोर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, आता तुमच्याकडे जेवढा वेळ आहे पेपरच्या अगोदर, त्या पेपरच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्यासाठी कसं टाईम मॅनेजमेंट करायचं. तर ते टाईम मॅनेजमेंट म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये आल्या 2 गोष्टी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आली ते म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन. पेपर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी सर्व तुमच्या कंप्लीट होतील आणि तुमचा स्कोर इथं नक्की वाढणार आहे. हे तुम्ही फॉलो करा, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते. तर आपण 1 बाय 1 सर्व गोष्टी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इथं समजणार आहे. तर सर्वात अगोदर पहा. आता असं नाही आहे की 1 बाय 1 तर मी तुम्हाला म्हटलेलं आहे की आपण पाहणार आहोत, पण इम्पॉर्टंट काय आहे की जे मी तुम्हाला गोष्टी इथं सांगणार आहेत त्या एकामध्येच 3ही गोष्टी इथं आपल्या कव्हर होतील. म्हणजे पेपर लिहिताना 3 तास टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, पेपरच्या अगोदर तुम्हाला नेमका कोणकोणता अभ्यास वगैरे करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते लास्टला म्हणजेच काय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. ठीक आहे. ते सुद्धा म्हणजे पेपरच्या अगोदर टाईम मॅनेजमेंट कसं करायचं सॉरी, ते सुद्धा समजणार आहे. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन सांगतो मी सोबत तुम्हाला. ते सुद्धा समजणार आहे. आणि कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे, जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या, पेपर प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंट, तर कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे ॲटोमॅटिकली तुम्हाला इथं समजून जाणार आहे. ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया. पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट करायची आहे. बोर्डच्या पेपरसाठी सर्वच्या सर्व विषयासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओज एकदम डिटेलमध्ये, मी म्हणतो हा व्हिडिओ होऊ शकते अर्धा तास किंवा त्याच्यावरसुद्धा होऊ शकतो, 30 मिनिटाच्या वरसुद्धा व्हिडिओ होऊ शकते किंवा 25 मिनिटाचा किती मिनिटाचा होऊ शकते, पण लाँग व्हिडिओ हा होणार आहे. आणि प्रत्येक पेपरसाठी असेल
3 ते 4 2 ते 3 असे इम्पॉर्टंट व्हिडिओ प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला येणार आहे. त्या अगोदर सर्वांनी चॅनलला इथं काय सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ओके, जेणेकरून तुम्हाला हे असे व्हिडिओ मिळतील. नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा आणि व्हिडिओ सर्वीकडे शेअर करा. ओके, तर पहा इथं आपण काय पाहणार आहोत. सगळ्यात पहिले पेपर प्रेझेंटेशन. ओके, पेपर प्रेझेंटेशन नेमकं कसं वगैरे करायचं, चला आपण इथं सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय असते, पेपर प्रेझेंटेशन करताना तुमची ॲन्सर शीट तुमच्या समोर असते. ॲन्सर शीट समोर असते, तर त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे तुम्हाला, ते म्हणजेच की हे तुमची लेफ्ट साईड आहे आणि राईट साईड आहे, या दोन्ही साईडला तुम्हाला सर्व पेजेसवरती लाईन्स अशा ओढून घ्यायच्या आहेत. का ओढायच्या आहेत, कारण की पहा तुम्हाला बरोबर क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, त्यासोबतच तुम्हाला सप्लिमेंट तुम्ही घेता, पुरवणी तुम्ही घेता, तर त्याला असं तुम्हाला धागा मिळतो. तो धागा तुम्हाला इथं बांधायचा असतो. ओके, इथं बांधायचा असतो. तर त्यामुळे अशा लाईन सोडणे खूप गरजेचं राहते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपरली पेपर प्रेझेंटेशन तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे, हे एक गोष्ट झाली. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशनमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्हाला म्हणजे हळूहळू पेपर प्रेझेंटेशन तर मी वन बाय वन सांगणारच आहे. ओके, त्यासोबत काय सांगणार आहे ते सुद्धा सांगतो. त्यासोबत आपण काय करणार आहोत, की जो तुमचा पूर्ण पेपर आहे, ठीक आहे, तो पेपरचा प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे, की पेपरचा जो प्रत्येक प्रश्न असतो तो कशा पद्धतीचा असतो, त्याचं उत्तर कसं लिहितात, हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला कुठंच कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट येते पेपर प्रेझेंटेशन सोबतच, ते तुमचा टाईम मॅनेजमेंट. जेव्हा तुम्हाला 3 तास मिळतात ना पेपर लिहिण्यासाठी, ते 3 तास म्हणजे खूप महत्त्वाचे असतात. आणि इंग्लिशचा पेपर म्हटल्यानंतर 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर सोडवणे खूप महत्त्वाचे राहते. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी चुका इथंच करतात, त्यांचं पूर्ण कंप्लीट पेपर लिहिणे होत नाही. ओके, लक्षात ठेवा, जर तुम्हाला पूर्ण कंप्लीट पेपर लिहायचा असेल तर त्याच्यासाठी एक पूर्ण कंप्लीट स्ट्रॅटजी प्लॅनिंग असायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला पेपर सोडवावा लागतो. आता तेच आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर पहा 3 तासामध्ये पेपर आपल्याला कंप्लीट लिहायचा आहे, तर काही ना काही वेगळं गोष्ट आपल्याला इथं करावीच लागणार आहे. वेगळी गोष्ट काय करावी लागणार आहे, दरवर्षी मी विद्यार्थ्यांना सांगतो, दरवर्षी विद्यार्थी इम्प्लिमेंट करतात त्यांच्या पेपरवरती आणि एवढा चांगला पेपर लिहून येतात ना विद्यार्थी मित्रांनो, काय सांगायचं. कारण की पहा इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पेपरची जी सुरुवात आहे ना, ती तुम्हाला करायची आहे सेक्शन 3 पासून, रायटिंग स्किलपासून. ओके, आता बरेच विद्यार्थी म्हणतील की दादा आम्ही रायटिंग स्किलपासून सुरुवात केली, सेक्शन नंबर 3 पासून आपण सुरुवात केली, तर आमचे मार्क्स तिथं कट होणार ना. अरे, असं अजिबात काहीच होत नसते. तुम्हाला व्यवस्थित सर्व लिहायचं असते. कोणत्याही सेक्शनपासून जर तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे. असा कोणताच नियम नाही आहे की तुम्हाला सेक्शन 1 पासूनच सुरुवात करायची आहे, म्हणून असा नियम नाही आहे. तुम्ही कोणत्याही सेक्शनपासून लिहायला पेपरमध्ये ॲन्सर शीटमध्ये सुरुवात करू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित सेक्शन जो असेल त्याचं नाव टाकायचं आहे, व्यवस्थित जो क्वेश्चन नंबर असेल, जो सब क्वेश्चन नंबर असेल, तो तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून जे पेपर चेक करणारे असतात, चेकर टीचर लोक, तर ते व्यवस्थित चेक करतील, हे इथं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, तर ते कसं व्यवस्थित चेक करतील, जेव्हा तुम्ही प्रॉपर सेक्शनचं नाव टाकाल, प्रॉपर तुम्ही इथं क्वेश्चन नंबर टाका, तर सर्व गोष्टी इथं सॉल्व्ह होतील. ओके, नो प्रॉब्लेम. कोणत्याही सेक्शनपासून तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. आणि मी स्वतः 10वीमध्ये असो किंवा 12वीमध्ये असो, सेक्शन 3 रायटिंग स्किलपासूनच सुरुवात केलेली आहे. माझ्या एक्सपिरियन्सवरूनच तुम्हाला इथं सांगत आहे मी. ठीक आहे, आणि जवळपास झाले 3 ते 4 वर्ष विद्यार्थ्यांना मी अशा पद्धतीनं जे सांगत आहे, हे सांगत आलं आणि विद्यार्थी फॉलो करून चांगले मार्क्स त्यांनी मिळवले आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला सुद्धा असंच फॉलो करायचं जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा रायटिंग स्किलपासून तुम्हाला इथं काय सुरुवात करायची आहे. ओके, तर पहा यामध्ये काय होत आहे, सर्वात अगोदर तुम्हाला रायटिंग स्किलपासून सुरुवात करताना अगोदर तुम्ही काय करायचं आहे, सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल असं नाव टाकायचं. कोणताही सेक्शन असो ज्याची तुम्हीपासून म्हणजेच काय लिहिणार आहात. ओके, ज्याच्यापासून तुम्ही त्याचे ॲन्सर लिहिणार आहात, तर सर्वात अगोदर वरती त्याचं नाव लिहायचं असते, सेक्शन जो असेल तो. तर आता इथं काय सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल असं लिहिलं. त्यानंतर आता पहा या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे म्हणजेच काय, जो मेन क्वेश्चन नंबर आहे पाहू शकता, क्वेश्चन नंबर 4, त्यानंतर ॲन्सर लिहिलं आणि सब क्वेश्चन नंबर 4 मधला ए आणि ए मधला 1 हा सब क्वेश्चन. तर पहा हे लाईन आपल्याला इथं उपयोगी पडली, जे मी तुम्हाला सांगितले की पेपर प्रेझेंटेशन जेव्हा करता तेव्हा तुम्हाला ओळायची आहे. पहा सब क्वेश्चन यामध्ये आतमध्ये आले आणि मेन क्वेश्चन इथं आला, म्हणजे जे पेपर चेक करणारे ते व्यवस्थित बघता आणि त्यांना समजते. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला लाईन्स का महत्त्वाच्या आहेत म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला रायटिंग स्किलमध्ये कोणकोणते क्वेश्चन असतात ते आपण पाहूया. ओके, तर पहा यामध्ये सर्वात अगोदर प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 4 ए मधला,
ओके, एमध्ये प्रश्न असतात त्यामध्ये बघू शकता 3 प्रश्न विचारतात तुम्हाला. ते म्हणजेच की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, ओके, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, हे तुम्हाला 3 प्रश्न विचारतात. यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो ज्याला 4 मार्क्स इथं असतात. तर मी इथं एक आणि महत्त्वाचं हे जे तुम्हाला मी इथं दाखवत आहे ना पेपर सोडवलेला आहे, तर हा पूर्ण बोर्डाचा पेपर मी सोडवलेला आहे. ओके, हा बोर्डाचा पेपर आहे जो की मी स्वतः सोडवलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे, जो तुम्हाला सांगितलेला आहे की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं. त्यासाठी मी स्वतः पेपर हा सोडवलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन समजणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजणार आहे. ठीक आहे, तर पहा, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न आहे, कसं लिहायचं पहा. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज खूप सोपी आहे. आता तुम्हाला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, ओके, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन, ही 3 प्रश्नापैकी कोणताही एक सोडवायचा असतो, जो मी हा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज इथं सोडवला. आता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज या 2 पेक्षा इथं काय सोपी आहे, त्यामुळे मी इथं हा सोडवला. तर आता यामध्ये कसा सोडवायचा पहा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज क्वेश्चन. यामध्ये पहा, याचा सिक्वेन्स आहे, जसं की अगोदर डेट लिहायची, नंतर टायमिंग लिहायचं, जो इथे मेसेज लिहित आहे, ज्याला मेसेज इथं करत आहोत आपण त्याचं नाव लिहायचं, आणि हे मेसेजची मेन बॉडी झाली, जे मेसेज इथं लिहायचं आहे, ड्राफ्ट करायचं ते मेन बॉडी, आणि हे इथं काय झालं, नाव झालं, जो इथं मेसेज पाठवत आहे त्याचं नाव झालं. ठीक आहे, म्हणजे एकूण पाहू शकता की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज 4 मार्क्ससाठी आहे. खूप इथं कमी लिहावं लागते, बट इथं कमी लिहायला किंवा जास्त लिहायला मार्क नाही आहेत. मार्क्स आहेत इथं तुम्ही कशा पद्धतीनं सिक्वेन्स वाईज प्रॉपरली लिहिता, म्हणजे डेट, टाईम, ओके, ज्याला पाठवत आहात त्याचं नाव, जो पाठवत आहे त्याचं नाव, आणि व्यवस्थित मेसेजची बॉडी, याला तुम्हाला प्रत्येकाला इथं मार्क्स डिवाईड केले आहेत 4 मार्क्स, जेणेकरून तुम्हाला इथं मिळतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज इथं लिहायचं असते. त्यानंतर यामध्येच क्वेश्चन नंबर बी येतो. क्वेश्चन नंबर बीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट मी इथं सांगतो तुम्हाला, आणि खूप इझी आहे. यामध्ये तुम्हाला बघू शकता प्रश्न विचारतात. यामध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग, ओके, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन हे विचारतात तुम्हाला. ओके, ओके, यामध्ये तुम्हाला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन, ही 3 प्रश्न विचारतात बीमध्ये. तर या 3 पैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो 4 मार्क्ससाठी. आता पहा, यामध्ये मी इंटरव्ह्यू क्वेश्चनचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता पहा, इंटरव्ह्यू क्वेश्चनचा क्वेश्चन कोणता क्वेश्चन आलेला आहे, यामध्ये आलेला आहे की इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर MPSC एक्झामिनेशन स्टुडंट. इथं ओके, स्टुडंट लिहायचं राहून गेलं. म्हणजेच काय की एक MPSCचा स्टुडंट आहे, ज्याने MPSC एक्झामिनेशन इथं काय क्रॅक केलेली आहे, म्हणजे तो सिलेक्शन त्याने घेतलेला आहे MPSC एक्झामिनेशन देऊन एखाद्या पोस्टसाठी समजा. तर मला आता त्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आता मी त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे. मग त्याला इंटरव्ह्यू घेण्यासाठी, इंटरव्ह्यू घेणे म्हणजेच काय की त्याला प्रश्न विचारणे. तुम्हाला एवढं सिंपल तर समजायला पाहिजे की बा इंटरव्ह्यू घेणे म्हणजे त्याला प्रश्न विचारणे, आणि तो त्याची प्रश्नाची उत्तरं देतो. मग आपल्या प्रश्नामध्ये काय सांगतात की बा इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करा की जे तुम्ही त्याला विचाराल. आता तुम्हाला एक कंडिशन दिली जाईल की कोणाला विचाराल. इथं दिलं आहे की MPSC एक्झामिनेशनचा स्टुडंट आहे त्याला विचाराल. तर त्यानुसार मी इथं इंटरव्ह्यू क्वेश्चन आता तयार केले आहेत. आता इथं एक गंमत पहा, खूप म्हणजे तुम्हाला खूप सोपं करून दिलं आहे मी. काय पहा, आता इथं काय विचारलेलं आहे की MPSC एक्झामिनेशनचा स्टुडंट आहे, ज्याने एक्झाम क्रॅक केली, त्याला प्रश्न विचारा. आता मॅक्सिमम केसेसमध्ये म्हणजे असं होऊ शकते की 99% असे चान्स आहेत की तुम्हाला काय विचारतील, की तुम्हाला एखादा सक्सेसफुल व्यक्ती आहे त्याच्या फील्डमध्ये, ते तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये देतील प्रॉपरली, बट इन जनरल मी सांगत आहे की एखादा सक्सेसफुल व्यक्ती आहे त्याच्या फील्डमध्ये. आता सक्सेसफुल व्यक्ती त्याच्या फील्डमध्ये म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा ॲक्टर आहे, ओके, एखादा ॲक्टर आहे, तो ॲक्टिंगमध्ये आहे, ओके, ॲक्टिंग त्याची फील्ड झाली, आणि ॲक्टर काय झाला, तो झाला स्वतः. तर तो त्याच्यामध्ये काय आहे, हे आहे म्हणजे फील्डमध्ये सक्सेस आहे. सेकंड नंबर समजा एखादा स्टुडंट आहे, एखादा एक्झामिनेशन जसं MPSC झाली किंवा एखादी अजून एक्झामिनेशन UPSC झाली, त्याच्यामध्ये त्यानं क्रॅक केली, त्याच्या फील्डमध्ये तो सक्सेस आहे. किंवा एखादा स्पोर्टमॅन आहे, किंवा क्रिकेटमध्ये समजा एखादा विराट कोहली आहेत समजा, तर त्यानं काय केलं, त्याला आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत, म्हणजे तो सक्सेसफुल व्यक्ती आहे ना त्या फील्डमध्ये. किंवा असं कोणतंही विचारू शकतात तुम्हाला. किंवा एखादा नेता आहे, ओके, एखादा नेता आहे, तर नेत्याला तुम्ही प्रश्न विचारा. तर माझं म्हणणं काय की जे इथं सक्सेसफुल व्यक्ती आहेत त्याला जर तुम्हाला विचारलं की प्रश्न तयार करा म्हणून, तर हे जे तुम्हाला इथं प्रश्न दिले आहेत ना, टोटल 8 प्रश्न इंटरव्ह्यू क्वेश्चन दिले आहेत, हे तुम्ही जसेच्या तसे लिहून या. ओके, हे मी स्वतः तुमच्याकडेच तयार केले आहेत. जसेच्या तसे लिहून आहात तुम्हाला गॅरंटीड इथं मार्क्स मिळणार आहेत. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त एखादा सक्सेसफुल व्यक्ती आहे त्याला त्याच्या फील्डमध्ये, आणि त्याला प्रश्न विचारायचे आहेत. तसं तुम्हाला दिसलं तर तुम्ही हे प्रश्न इथं लिहून टाका. ठीक आहे.
हे झालं. त्यानंतर आहे तुम्हाला आता सी नंबरचा, याचमध्ये रायटिंग स्किलमध्ये सी नंबरचा प्रश्न येतो. यामध्ये सुद्धा 3 प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके, यामध्ये तुम्हाला विचारतात स्पीच, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज, हे 3 प्रश्न विचारतात. आता यापैकी मला काय वाटतं की स्पीच इझी जाऊ शकते तुम्हाला लिहिण्यासाठी, म्हणून मी इथं स्पीचचा प्रश्न लिहिलेला आहे. तुमच्यावरती डिपेंड आहे. आतापर्यंत जर तुम्ही चांगला अभ्यास वगैरे केला असेल तर तुम्ही बाकीचे प्रश्नसुद्धा सोडवू शकता. जो इझी येते ना पेपरमध्ये, जो इझी वाटते तोच सोडवायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा स्पीच कसं लिहितात ते सांगतो. स्पीच लिहिण्यासाठी सिंपल आहे. जो तुम्हाला टॉपिक दिला आहे अगोदर त्याचं हेडिंग टाकायचं. ओके. आता स्पीच म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या स्टेजवरती जातात आणि भाषण देता. भाषण म्हणजे स्पीच होते. ओके. आता सुरुवात डायरेक्टली स्पीचची तुम्ही अशी वेगळी नाही करत, तर काय करता तुम्ही सुरुवातीला काहीतरी असं बोलतात. समजा फॉर एक्झाम्पल की व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड टीचर्स अँड फ्रेंड्स, अवर कॉलेज कल्चरल कमिटी हॅज ऑर्गनाइज्ड. ओके. म्हणजे सुरुवात काय करायची आहे तुम्हाला, व्हेरी गुड मॉर्निंग किंवा व्हेरी इव्हिनिंग, जशी कंडिशन दिली असेल स्पीचच्या टॉपिकवरती त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवात त्याची करायची आहे. आणि मॅक्सिमम केसेसमध्ये असं असते की तुमच्या शाळेमध्ये एखादा इव्हेंट आहे आणि तुम्हाला या टॉपिकवरती स्पीच द्यायचा आहे, तर स्पीच तयार करा असं सांगतात. आता शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये स्पीच द्यायचं असेल तर तुम्ही सुरुवात अशीच करता ना की व्हेरी गुड मॉर्निंग किंवा व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अँड रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय फ्रेंड्स. ओके. आवर कॉलेज कल्चरल किंवा आवर स्कूल कल्चरल कमिटी, ठीक आहे, जे असेल ते टॉपिक दिला असेल तर असं तुम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणजे स्पीचमध्ये मॅटर करते हेडिंग, त्यानंतर तुम्हाला मॅटर करते तुमची सुरुवात. ओके. आणि त्यानंतर स्पीचमध्ये आता काय करायचं आहे तुम्हाला, असे मोठे मोठे पॅराग्राफ नाही लिहायचे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही लिहाल त्याला अर्थ असला पाहिजे. कुठेही लिहाल, इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्ही जे काही लिहाल त्याला अर्थ असला पाहिजे, त्याला मिनिंग असलं पाहिजे. जर मिनिंग असेल तर तुम्हाला इथं काय असेल, मार्क्स 100% पक्के आहेत तुमचे. ठीक आहे. तर मिनिंग असलं पाहिजे, मिनिंगफुल लिहा. जास्त लिहून काही फायदा नाही, फक्त मिनिंगफुल असायला पाहिजे ते. आता स्पीच लिहिताना पहा, स्पीचमध्ये तुम्ही काय करू शकता, असे पॅरेग्राफ करू शकता जसे मी इथं केलेले आहेत. ओके. छोटे छोटे 3 ते 4 पॅरेग्राफ तुम्ही इथं लिहू शकता. आणि स्पीचची एंडिंग तुमच्या मताने तुम्ही जे चांगली वाटेल ते करायची. आणि शेवटी थँक्यू. ओके. थँक्यू हे 100% लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर या गोष्टीसाठी तुम्हाला इथं मार्क्स मिळतं. तर स्पीच पाहू शकता, जवळपास 1 पेज किंवा 1.5 पेज तुम्हाला लिहायचं आहे 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. स्पीच हे मोठंच असते, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर डी. सेक्शन सीमध्ये तुम्हाला सेक्शन 3मध्ये क्वेश्चन नंबर डी येतो तुम्हाला. यामध्ये तुम्हाला पाहू शकता दिलेलं आहे ब्लॉग. ओके. ब्लॉग रायटिंग, अपील रायटिंग. ओके. अपील रायटिंग आणि रिव्ह्यू रायटिंग, हे 3 प्रश्न येतात तुम्हाला. तर या 3 पैकी तुम्हाला एक सोडवायचा असतो. मला वाटते ब्लॉग रायटिंग इझी असू शकते. ओके. तर म्हणून मी इथं ब्लॉग रायटिंग केलेलं आहे. तर ब्लॉग रायटिंग कशी करतात पहा. आता ब्लॉग म्हणजेच काय की ब्लॉग म्हणजेच तुम्हाला एक वेबसाईट. ओके. आता तुम्ही मोबाईल वगैरे यूज करता म्हणून तुम्हाला माहीतच आहे. एखादी वेबसाईट असते, एखाद्या वेबसाईटवरती आर्टिकल तुम्ही वाचता. आर्टिकल म्हणजेच काय, माहिती तुम्ही वाचता. ठीक आहे. पॅरेग्राफमध्ये. ओके. 2-2, 3-3 पॅरेग्राफमध्ये माहिती. समजा एखादा टॉपिक तुम्ही सर्च केला समजा. ओके. त्याच्यावरती तुम्ही वाचता, तर ते आर्टिकल म्हणजेच काय असते, ब्लॉग असते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा ब्लॉग कसा लिहायचा. सेम तुम्हाला इथं हेडिंग टाकायचं आहे. ओके. ब्लॉगचं. त्यानंतर ब्लॉगसुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी असतो ना, तर त्यामुळे तुम्ही 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये छोटे छोटे पॅरेग्राफ इथं लिहू शकता. जो टॉपिक तुम्हाला दिले असेल, जसं की फॉर एक्झाम्पल नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस, हा आपल्याला टॉपिक दिला आहे. या टॉपिकवरती काय हे लिहिलेलं आहे. ओके. पाहू शकता. जसं की हॅव यू एव्हर टर्न टू लुक ॲट सराउंडिंग्स. ओके. व्हाईल टेकिंग अबाउट युअर टाउन ऑर सिटी. ओके. व्हॉट यू हॅव टू नोटीस, यू विल बी क्विकली रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट सोशल अवेअरनेस इज. म्हणजे जे टॉपिक दिला असेल ना तुम्हाला, तर त्या टॉपिकवरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे. ठीक आहे. आता पहा हे झालं तुमचं ब्लॉग रायटिंग. ओके. 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये जे दिलं आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन असं लिहायची. आता इम्पॉर्टंट काय माहीत आहे का, इम्पॉर्टंट पाहू शकता. आता इथं संपलेलं आहे. काय संपलेलं आहे, सेक्शनच संपलेला आहे. तर सेक्शन संपल्यानंतर ही पुन्हा रिकामी जागा राहिली. ठीक आहे. राहिली दादा. मग आता जो सेक्शन राहते ना पुढचा, तर पुढचा सेक्शन पुढच्या पेजवरती, नवीन पेजवरती सुरू करायचा. नवीन पेजवरती का सुरू करायचा, कारण की नवीन पेजवरती नवीन सेक्शनच चांगला इथं दिसत असतो आणि जे पेपर चेक करणारे असतात त्यांना तो व्यवस्थित वाटतो. ठीक आहे. सांगितलं. आता महत्त्वाचं, जसं मी तुम्हाला आता रायटिंग स्किल पूर्ण कम्प्लिटली सांगितलं. ठीक आहे. आता रायटिंग स्किलमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता की तुम्हाला सुरुवात करायची आहे रायटिंग स्किलपासून पेपर लिहिताना. आता हे मी तुम्हाला का सांगितलं, आता तुम्ही पाहिलं असेल की रायटिंग स्किलमध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे असतात. ओके. आणि ऑप्शनल असतात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 3 ऑप्शन असतात. त्याच्यापैकी 1, 1, 1, 1 असे 4 प्रश्न तुम्हाला काय लिहायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असतात. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असे तुम्हाला टोटल
टोटल किती मार्क्ससाठी झालं? टोटल झाले तुमचे 16 मार्क्स. ओके, 16 मार्क्ससाठी हा रायटिंग स्किलचा सेक्शन येतो. पहा ना, मी तुम्हाला काय सांगितलं, सुरुवात रायटिंग स्किलपासून करायची आहे. जर तुम्ही सुरुवात रायटिंग स्किलपासून केली, आणि का करायला सांगत आहे, कारण की आपल्याला अगोदरच माहिती आहे की हे प्रश्न फिक्स आहेत. कोणते? 12 क्वेश्चन फिक्स आहेत रायटिंग स्किलमध्ये. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग. हे 12 क्वेश्चन रायटिंग स्किलमध्ये एकदम फिक्स आहेत. यामध्ये बदल होत नाही. पेपर पॅटर्ननुसार हे फिक्स आहेत. जर तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन फिक्स आहेत, याची जर तुम्ही प्रॅक्टिस आतापासून करून गेले, तुम्हाला माहिती आहे हे 100% येते, तर मग डायरेक्टली रायटिंग स्किल सुरू केलं आणि जे 4 प्रश्न आहेत पेपरच्या स्टार्टिंगलाच जर तुम्ही सोडवले, ओके, टाईम मॅनेजमेंट आता इथं गोष्ट आली. पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, वन बाय वन आपण सर्वच कव्हर करणार आहे. आता 4 प्रश्न आहेत. ओके, ओके, टोटल 4 मार्क्ससाठी प्रत्येक एक प्रश्न, टोटल 16 मार्क्ससाठी. आता 16 मार्क्ससाठी जर तुम्ही पेपरच्या टायमिंगच्या, असं समजा की 30 मिनिटामध्ये तुम्ही हा सेक्शन पूर्ण सोडवला, आणि हे पॉसिबल आहे. यालाच तर टाईम मॅनेजमेंट म्हणतात. जर तुम्ही 30 मिनिटामध्ये हे रायटिंग स्किलचे 4 प्रश्न सोडवले, आणि हे पॉसिबल आहे, आणि 16 मार्क्ससाठी तुम्ही सोडवले, पहा ना, पेपर लिहिताना तुमचा कॉन्फिडन्स किती वाढणार. पेपर लिहिताना तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार की तुम्ही बाकीचे जे प्रश्न आहेत, जर ते चुकीचं असलं तरीही सुद्धा तुम्ही ते बरोबरच लिहिणार. म्हणजेच काय, की तुमचा कॉन्फिडन्स असा असणार ना, की तुमची लिहिण्याची जी स्पीड आहे, पेपर लिहिण्याची स्पीड ते वाढणार आहे. कारण की कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे. जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल ना, तर तुमची स्पीडसुद्धा वाढणार आहे, तुमची ॲक्युरसीसुद्धा वाढणार आहे पेपरचे ॲन्सर लिहिण्यासाठी, क्वेश्चनचे ॲन्सर लिहिण्यासाठीची. ठीक आहे. आता पहा, तुमची कॉन्फिडन्स येणार, ॲक्युरसी येणार तुम्हाला. आता रायटिंग स्किलपासून मी तुम्हाला सांगितलं फिक्स क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला हे सुरुवात करायची आहे. आता समजा काही विद्यार्थी म्हणतील की दादा रायटिंग स्किलपासून नाही, आम्हाला प्रोजपासून किंवा पोएट्रीपासून किंवा नोवेलपासून सुरुवात करायची आहे. मग पहा ना, तुम्ही स्वतः जर तुम्ही प्रोज किंवा पोएट्रीपासून सुरुवात केली, तुम्हाला काय येतात, पॅरेग्राफ येते किंवा कविता येतात. तुम्हाला काय करावं लागते, कविता पाहावी लागते, पॅरेग्राफ तुम्हाला पाहावे लागतात, वाचावे लागतात, त्यामधून प्रश्न वाचावा लागतो, नंतर त्यामधून तुम्हाला उत्तर शोधावं लागते. नंतर तुम्हाला काही असे डायग्रॅमॅटिकसुद्धा काही प्रश्न दिलेले असतात. ओके, ट्री डायग्रामवाले असे काहीतरी, ते तुम्हाला पेनाने काढावेसुद्धा लागतात आकृत्या. यामध्ये तुमचा किती टाईम जातो? जर यामध्ये तुमचा टाईम गेला भरपूर, एक तास गेला, दीड तास गेला, पूर्ण पॅरेग्राफचे प्रश्न सॉल्व्ह करायला किंवा कवितेचे सॉल्व्ह करायला, दोन्ही मिळून, तर विचार करा तुम्ही तुमचा किती टाईम जातो. आणि हा जर वेळ गेला तुमचा, तर तुमचा कॉन्फिडन्स तिथं लूज होणार. कॉन्फिडन्स लूज झाला म्हणजे तुमची पेपर लिहिण्याची स्पीड तर तुम्हाला अजिबात येणार नाही. स्पीड आली नाही म्हणजे तुमची ॲक्युरसीसुद्धा गेली, तुम्हाला ॲक्युरसीसुद्धा येणार नाही. म्हणजेच तुमचा एकूण काय पेपर चांगला जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगत आहे सर्व गोष्टी. ठीक आहे. म्हणून तुम्ही रायटिंग स्किलपासूनच सुरुवात करायची आहे नेहमी, आणि तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला असणार आहे, एवढं मी गॅरंटीड तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. म्हणून रायटिंग स्किलपासून सुरुवात करायची. 16 मार्क्सचे क्वेश्चन, 4 क्वेश्चन, टोटल एक प्रश्न 4 मार्क्ससाठी 30 मिनिटामध्ये गॅरंटी तुम्ही सोडू शकता. फक्त प्रॅक्टिस तुम्ही अगोदर करून जायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला रायटिंग स्किल सोडवायचं आहे. रायटिंग स्किल झालं, त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची प्रोजमध्ये. ठीक आहे. नवीन सेक्शन, नवीन पेजवरती प्रोजमध्ये. आता प्रोजमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न येतात ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो. तर हा प्रोजमध्ये तुम्हाला असतो क्वेश्चन नंबर 1. ओके, जो तुम्हाला एक प्रोजमध्ये पॅराग्राफ दिला असतो तुमच्या पुस्तकामधला, तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिला प्रश्न असतो A1. हा तुम्हाला विचारतात ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग, आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, की ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच तुम्हाला ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, किंवा तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले असतात, ते तुम्हाला ऑर्डरनी लावा असे दिलेले असतात. आता इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे, इथं डायरेक्टली क्वेश्चनचा नंबर टाकून ट्रू आहे की फॉल्स आहे हे लिहिलेलं आहे. ओके, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू असं जे आहे असेल ते. ठीक आहे. आता यामध्ये जे सेंटेन्स दिलं आहे ते नाही लिहिलं, आणि लक्षात ठेवा क्वेश्चन नाही लिहायचा, डायरेक्टली क्वेश्चनचा नंबर टाकून त्याचं ॲन्सर लिहायचं. कारण की आपल्याला टाईम नसतो ना क्वेश्चन लिहायला, आणि क्वेश्चन नाही लिहायचा, असं लिहिलेलं नाही की क्वेश्चन लिहायचा म्हणून, क्वेश्चन नाही लिहायचा, डायरेक्टली त्याचा क्वेश्चनचा नंबर टाकून ॲन्सर लिहायचं. ठीक आहे. असं व्यवस्थित लिहायचं. पहा किती स्पष्ट तुम्हाला इथे दिसत असेल. क्वेश्चन नंबर 1 आहे, मधला A1 आहे, आणि A1 मधले ABCD आहे, आणि त्याचे ॲन्सर आहेत. पेपर चेक करणारा तर व्यवस्थित पाहणार ना, की हां अशी क्वेश्चनचा सिक्वेन्स आहे आणि असे उत्तर त्यांनी लिहिलेले आहेत, म्हणजे क्वेश्चन लिहिण्याचं इथं कामच नाही. ठीक आहे. तर ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला हे विचारतात. यानंतर तुम्हाला A2 क्वेश्चन असतो. A2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलं असते ते म्हणजेच की तुम्हाला दिलं असते इथं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल दिलं असतं तुम्हाला. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजेच
तुम्हाला असे समजा काही सेंटेन्सेस दिलेले असतात, ते तुम्हाला सिक्वेन्सनुसार लावायचे असतात तुमच्या याच्यामध्ये तुमच्या म्हणजे पॅराग्राफमध्ये जे सेंटेन्स दिले असतात त्यानुसार तुम्हाला हे सिक्वेन्सनुसार लावायचे असतात. आता हे तुम्हाला इथं काय दिलेले आहेत. ओके, म्हणजे समजा ABCD हा बरोबर आता सिक्वेन्स झाला. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये कसं असेल, हे Bचं वाक्य पहिलं दिलं असेल, Cचं दुसरं दिलं असेल, Aचं तिसरं दिलं असेल आणि Dचं चारच दिलं असेल समजा. तर हे तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्स पॅराग्राफमधून पाहायचा आहे आणि तो व्यवस्थित लावायचा आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हे करायचं असेल. आता महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, तुमचा जो पॅराग्राफ तुम्हाला दिला असेल किंवा कोणती कविता वगैरे दिली असेल, तर तुम्हाला उत्तरं जे लिहायचे असतात ना, तर तुम्ही पॅराग्राफ वाचूनच किंवा कविता वाचूनच उत्तरं लिहा. पहा, पॅराग्राफ वाचताना तुम्हाला 2 मिनिट किंवा 5 जास्तीत कमीत कमी 5 मिनिटं तरी जास्त झाले तरी चालेल, पण तुम्ही पॅराग्राफ वाचूनच उत्तरं लिहा. कारण की पॅराग्राफ वाचला तर तुम्हाला समजणार आणि समजल्यानंतर तुम्ही उत्तरं फास्ट लिहू शकाल. असं नाही झालं पाहिजे, एक वाक्य वाचलं पॅराग्राफ पहा, एक वाक्य वाचलं पॅराग्राफ पहा, हे तर तुमचा जास्त टाईम जाणार. पण काय करायचं, सुरुवातीला 5 मिनिट शिल्लक गेले तरी चालणार. ते शिल्लक गेलेले नाही आहेत, तुम्ही ते इन्व्हेस्ट केले आहेत त्यामध्ये पॅराग्राफ वाचण्यामध्ये, जे की रिझल्ट दिसणार. इन्व्हेस्ट केल्यानंतर रिझल्ट दिसणार तुम्हाला, पटपट उत्तरं तुम्ही पाहणार, हां हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, असं करून. ठीक आहे, म्हणून पॅराग्राफ किंवा कविता बरोबर व्यवस्थित वाचायचं अगोदर. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. A2 झालं. त्यानंतर A3 प्रश्न असतो तुम्हाला ॲनालिसिसवाला. A3 प्रश्नामध्ये तुम्हाला काय असतं की ॲनालिसिस दिलं असते. ॲनालिसिस म्हणजेच काय, एखादं तुम्हाला काही टॉपिकचं सेंटेन्स वगैरे दिलं असेल आणि त्यावरती तुम्हाला ॲनालिसिस तुमचं करायचं असते आणि त्याचं तुम्हाला इथं मीनिंग वगैरे लिहायचं असते. सिंपल आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला असतो A4. A4 सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो तुम्हाला. A4मध्ये तुम्हाला असतो पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला इथं लिहायचं असते. स्वतःचं मत म्हणजेच काय, की जो तुम्हाला एखादा टॉपिक दिला असतो. तुमचा जो पॅराग्राफ असतो ना, त्या पॅराग्राफशी रिलेटेड तुम्हाला एक टॉपिक असतो किंवा कधी-कधी असते की पॅराग्राफशी रिलेटेडसुद्धा वेगळा टॉपिक असतो, बट तो सोपी असतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं असते, त्याचं स्वतःचं मत तुम्हाला मांडायचं असते. आता इंग्लिशमध्ये तुम्ही लिहितात, बऱ्याच विद्यार्थ्यांना भारी जाते हे मला माहिती आहे, बट तुम्हाला जर मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला काही ना काही लिहावंच लागणार ना, कारण की पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी विचारतात. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वतःचं मत. ओके, स्वतःचं मत तुम्ही जे काही लिहाल त्याला तुम्हाला इथं मार्क्स मिळतील. समजा एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल राईट अबाउट अवर इंडिया, हे तुम्हाला सांगितलं की राईट अबाउट अवर इंडिया, अबाउट अवर इंडिया. आता इंडिया आपली हे कंट्री आहे, तर आपल्याला याबद्दल लिहा असं सांगितले. मग आता इंडियाबद्दल तुम्ही नाही लिहू शकणार का? असा कोणताच विद्यार्थी नाही की जो इंडियाबद्दल काहीच नाही लिहू शकणार. तुम्ही काही ना काही तर लिहूच शकणार ना, 100% लिहू शकणार. तर मग तुम्ही जे काही लिहाल त्याला तुम्हाला इथं मार्क मिळतील. हे फक्त मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीचे आणि असेच तुम्हाला सोपे प्रश्न विचारतात या याच्यामध्ये. आता तुम्हाला टोटल हे 2 मार्क्ससाठी आहे. पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला जवळपास असे 4 प्रश्न विचारतात, टोटल 8 मार्क्ससाठी पर्सनल रिस्पॉन्सचे. तर तुम्ही प्रत्येक प्रश्न असा तुम्हाला स्वतःचं मत देऊन तो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, हा झाला A4 प्रश्न. त्यानंतर असते तुम्हाला पाहू शकता A5. ओके, आता यामध्ये पाहू शकता A5 प्रश्न तुम्हाला इथं दिला असतो. A5मध्ये काय दिलं असते, तर A5मध्ये तुम्हाला दिलं असते ते म्हणजेच तुम्हाला काही ग्रॅमॅटिक, ओके, ग्रॅमॅटिकल क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले असतात. आता ग्रामरचं मी तुम्हाला सांगतो छोटंसं. ग्रामरचं काय असते की तुम्हाला सिंपल ग्रामर इथं विचारतात. लक्षात ठेवा, 12वीमध्ये असलं तरी काय झालं, सिंपल ग्रामर तुम्हाला इथं विचारतात. आता बरेच विद्यार्थी खूप हार्ड ग्रामर करून जातात. असं म्हणत नाही, करू नका म्हणून, चांगली गोष्ट आहे, तुमची प्रिपरेशन स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक नाही विसरायचं. बेसिक म्हणजेच काय, समजा तुमचे टेन्स झाले, चेंज द व्हॉइस झालं, ओके, त्यानंतर रेटॉरिकल क्वेश्चन झाले, ओके, त्यानंतर क्वेश्चन मार्कवाले क्वेश्चन झाले. ठीक आहे, असे जे सिंपल क्वेश्चन असतात तुमचे ग्रामरवाले, नो सुनर दॅन झालं, नो सुनर डीड झालं, हे जे सिंपलवाले आहेत ना, चेंज द व्हॉइस झालं, तर हे तुम्हाला सिंपल ग्रामर करून जायचं आहे. असेच तुम्हाला सिंपल ग्रामर यामध्ये पाहायला भेटते, म्हणजे जास्तीत जास्त सिंपल ग्रामर पाहायला भेटते असं माझं म्हणणं आहे. 1-2 प्रश्न असे असतात की असू शकतात किंवा जे थोडं क्रिटिकल ग्रामर असू शकते. ठीक आहे, म्हणून ते पण सुद्धा तुम्ही करून जाऊ शकता. ओके, त्यानंतर A6वाला क्वेश्चन विचारतात तुम्हाला, पाहू शकता. A6मध्ये तुम्हाला विचारतात व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी म्हणजेच काय, व्होकॅब्युलरी म्हणजेच तुम्हाला एखाद्या शब्दाचा मीनिंग माहीत पाहिजे, अँटोनिम्स, सिनोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, जसं यामध्ये A6मध्ये विचारलेले आहेत, प्रश्नाचे अर्थ विचारले, मीनिंग विचारले आहेत. मग यामध्ये जोड्यावाला हा प्रश्न, जोड्या जुळवा म्हणून, ओके, मॅच दी राईट पेअर्स म्हणून प्रश्न आहे. तर यामध्ये जोड्या जुळवा पहा कशा करायचे, यामध्ये डायरेक्टली ॲरो दाखवून त्याचं जे असेल उत्तर ते समोर लिहायचं. जुनी पद्धत कशी होती,
समजा एचं बी प्रश्न हे आहे, समजा हे तुम्हाला समजा इथं दिलेलं आहे, तर तुम्ही काय करता इथं अशी जोडी लावता. याचं समजा तुम्हाला इथं 1 नंबर दिला आहे, तुम्ही इथं जोडी लावता. ही जुनी पद्धत झाली. डायरेक्टली काय करायचं, ABCD नाव टाकायचं, अगोदर जे दिलं असेल ते टाकायचं शब्द आणि त्याचा जे अर्थ असेल समोरासमोर ॲरो करून लिहायचं. हे झाली नवीन मॉडर्न पद्धत. ठीक आहे, असं लिहायचं, याला मार्क मिळतील तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं दिलं आहे आता B1 आणि B2 हे 2 प्रश्न विचारतात तुम्हाला. तर B1मध्ये पाहू शकता तुम्हाला इथं काही यामध्ये सुद्धा ग्रॅमॅटिक क्वेश्चन तुम्हाला विचारतात. हे सुद्धा तुम्हाला सिंपल ग्रामर यामध्ये विचारतात. त्यानंतर B2 प्रश्न, B2मध्ये तुम्हाला विचारतात स्पॉट दी एरर. एखादं तुम्हाला वाक्य दिलं असेल, त्यामध्ये एरर असेल, ते एरर ओळखून तुम्हाला यामध्ये काय लिहायचं असतं, त्याचं ॲन्सर लिहायचं असते. जसं की पहा आता समर इन दिल्ली, इथं ईजच्या जागी काय होतं, आर होतं. इथं एक्स्ट्रीमलीच्या जागी काय होतं, एक्स्ट्रीम होतं. ओके, आणि हॉट. तर इथं काय आपण एरर ओळखला की बा आरच्या जागी इज पाहिजे, म्हणून समर इन दिल्ली इज. ओके, इज लिहिलं, इज एक्स्ट्रीमली हॉट. ओके, असं तुम्हाला ओळखायचं असते आणि याला तुम्हाला 1 मार्क दिलेला असतो. तर आता इथं हा प्रश्न संपला. त्यानंतर तुम्हाला इथं काय झालं, दुसरा प्रश्न सुरू झाला. ओके, दुसरा प्रश्न आता दुसऱ्या पेजवरती मी इथं काय सुरू केलेला आहे. ठीक आहे, आता इथं जागा पाहू शकता खूप कमी उरलेली आहे. ठीक आहे, खूप कमी आहे म्हणून मी इथं दुसरा प्रश्न इथं दुसऱ्या पेजवरती सुरू केला. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलं, नवीन सेक्शन नवीन पेजवरती सुरू करायचा. सेक्शन कुठंही संपो, ठीक आहे, कुठंही संपो. समजा जर सेक्शन इथं संपला इथं समजा, तर दुसऱ्या पेजवरती दुसरा सेक्शन सुरू करायचा. बट समजा हा प्रश्न इथं संपला असता या सेक्शनमधला, तर दुसरा प्रश्न, ओके, त्याच सेक्शनमधला दुसरा प्रश्न लगेच इथं सुरू करायचा. कशाला एवढं पेज वाया गमवायचं. ओके, ठीक आहे, तर असं करायचं. तर ती पाहू शकता, ठीक आहे, थोडी जागा होती म्हणून दुसऱ्या पेजवरती दुसरा इथं प्रश्न सुरू केला. तर यामध्ये पाहू शकता हा पॅरेग्राफवरती प्रश्न आहेत. यामध्ये सुद्धा हा ग्लोबल अंडरस्टँडिंग, ओके, वरती आहे. म्हणजेच सिक्वेन्सनुसार तुम्ही जसे सीन झाले आहेत पॅरेग्राफमध्ये तसं लावा. त्यानंतर दुसरा प्रश्न यामध्ये एक्सप्लेनेशन, म्हणजेच काय, तुम्हाला एक्सप्लेनेशनवाला प्रश्न असतो. ओके, विचारू शकता. ॲनालिसिसवाला प्रश्न विचारतात. तर तुम्ही एखादं वाक्य वगैरे तुम्हाला दिलं असेल, तो तुम्हाला इथं एक्सप्लेन वगैरे करायचं असते. इथं पाहू शकता एक्सप्लेनेशन म्हणून मी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये पाहू शकता तुम्ही A3मध्ये काय दिलं आहे तुम्हाला, A3मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफवरती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तुमच्या पॅरेग्राफवरती तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे, म्हणून पॅरेग्राफ वाचणे हे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला दिला आहे A4 या दुसऱ्या प्रश्नामधला. A4मध्ये तुम्हाला सुद्धा यामध्ये काय दिलं आहे, पर्सनल रिस्पॉन्स दिलेला आहे. पर्सनल रिस्पॉन्स मी तुम्हाला सांगितलं आहे, मनाने जे तुम्हाला येते ते लिहायचं. जो टॉपिक तुम्हाला इथं दिला असेल तो 2 मार्क्ससाठी हे विचारतात. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला A5 प्रश्न. ओके, तर A5मध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही. A5मध्ये तुम्हाला काय दिलं आहे, A5मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजेच की तुमचं थोडं ग्रॅमॅटिक क्वेश्चन. ठीक आहे, पाहू शकता ग्रॅमॅटिक क्वेश्चन तुम्हाला दिलं आहे, चेंज द व्हॉइस वगैरे किंवा टू बिल्ड. ओके, असं तुम्हाला दिलेलं आहे प्रश्न ग्रॅमॅटिकवाले, जे की खूप इझी तुम्हाला इथं जाऊ शकतात. तर पहा यामध्येच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात Bमध्ये, तो म्हणजेच की समरी रायटिंग. ओके, समरी रायटिंग हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो आणि त्यानंतर असतो तुम्हाला माइंड मॅपिंग, Cवाला प्रश्न. आता समरी रायटिंग 3 मार्क्ससाठी विचारतात आणि माइंड मॅपिंग सुद्धा 3 मार्क्ससाठी विचारतात. समरी रायटिंग म्हणजेच काय, की एक तुम्हाला टॉपिक दिला असतो, त्या टॉपिकवरती तुम्हाला त्याची समरी लिहायची असते. ठीक आहे, आता टॉपिक नेमका कोणता असतो, तर टॉपिक असतो तुमचा पॅरेग्राफ. ठीक आहे, पॅरेग्राफ तुम्हाला असतो तुमच्या तुमच्या क्वेश्चन पेपरमध्येच. आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये जो तुमचा पॅरेग्राफ तुम्हाला दिला असतो ना, त्या पॅरेग्राफवरतीच तुम्हाला तुमची समरी लिहायची असते. समरी म्हणजेच काय, की समजा एक मोठा पॅरेग्राफ आहे, त्याचं तुम्हाला एक समरी लिहायची असते. म्हणजे त्या अर्थ पूर्ण आला पाहिजे त्या समरीमध्ये, पण पूर्ण पॅरेग्राफ नाही लिहायचा, त्याला छोटं लिहायचं. पॅरेग्राफवरून छोटाच लिहायचा, पण त्याचा पूर्ण अर्थ त्या समरीमध्ये यायला पाहिजे. याला म्हणतात समरी रायटिंग. ओके, समरी रायटिंग करताना लक्षात ठेवा, पहिले तर हेडिंग तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं समरी लिहायची आहे. आणि ज्यांना समरी लिहिता येत नाही, सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पॅरेग्राफची तुम्हाला समरी लिहायची आहे, अगोदरचे काही सेंटेन्स त्याचे लिहायचे. ओके, आणि लास्टचे जे सेंटेन्स असतील ते लास्टला लिहायचे. आणि जे तुम्हाला इथं मध्ये दिलं आहे ना, तर मध्ये तुम्हाला काही ना काही मनाने लिहावेच लागणार आहे. पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही लिहाल ते त्या पॅरेग्राफशी रिलेटेड असलं पाहिजे, त्याच्या बाहेरचं काही नसलं पाहिजे. ओके, मनाने जास्त काही इथं लिहायचं नाही. जे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिलं आहे ना, तेच तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे. याला म्हणतात इथं समरी रायटिंग. खूप इझी प्रश्न आहे. त्यानंतर आहे तुम्हाला माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगसुद्धा खूप इझी आहे. तुम्हाला असे काही एक टॉपिक दिला असतो, त्या टॉपिकवरती तुम्हाला काही असे पॉईंट दिले असतात आणि काही पॉईंटमध्ये तुम्हाला इथं रिकामे बॉक्सेस दिले असतात. मी इथं पूर्ण भरलेलं आहे, लिहिलेलं आहे, तर इथं तुम्हाला काही रिकामे बॉक्सेस इथं दिले असतात, ते तुम्हाला लिहायचे असतात.
मग टॉपिक कोणते? समजा फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे. समजा काय दिलं आहे, की प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. ओके, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. आता इथं काय लिहिलं आहे? फॉर स्टडी, फॉर प्लेइंग आणि अदर ॲक्टिव्हिटीज. आता समजा तुम्हाला हे वरचे 3-3 बॉक्सेस रिकामे दिले आहेत. आता फॉर स्टडी तुम्ही मनाने नाही लिहू शकत का? लिहू शकता. आता टाईम मॅनेजमेंट फॉर स्टडी कसा? समजा सॉल्व्हिंग न्यूमेरिकल. काही जण असतील न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी, ऑनलाईन लेक्चर पाहण्यासाठी टाईम मॅनेजमेंट, ईच सब्जेक्टसाठी स्टडी करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट. ओके. नंतर खेळण्यासाठी, प्लेइंगसाठी, विथ फ्रेंड्स. ओके. आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम्ससाठी तुम्ही काय इथं प्लेइंगसाठी केलं. ओके. त्यानंतर अदर ॲक्टिव्हिटी. अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला वॉचिंग टीव्ही, ट्रॅव्हलिंग, टीचिंग स्मॉल फ्रेंड्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय एक टॉपिक दिलेला असतो. त्याचं तुम्हाला काय इथं माइंड मॅपिंग म्हणजेच तुम्हाला एक छोटे-छोटे सेंटेन्स, छोटे-छोटे शब्द लिहायचे असतात. सेंटेन्ससुद्धा नाही, शब्द लिहायचे असतात जे अर्थपूर्ण असतील, त्या रिलेटेड असतील. यालाच म्हणतात इथं माइंड मॅपिंग. ओके. हे तुम्हाला टोटल 3 मार्क्ससाठी खूप इझिली तुम्हाला सोडू शकता अशा पद्धतीचं असते. ठीक आहे. आता पाहू शकता इथं काय संपलेलं आहे. ओके. इथं हा सेक्शन संपला म्हणून ही पूर्ण रिकामी जागा सोडली आणि नवीन सेक्शन इथं नवीन पेजवरती डायरेक्टली इथं सुरू केला. ठीक आहे. पोएट्री. पोएममध्ये काय काय विचारतात पहा. पोएममध्ये सुद्धा नाव लिहायचं. ओके. सेक्शनचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A असं लिहायचं आणि A1 हा प्रश्न लिहायचा. आता यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला पाहू शकता ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती हा काय असेल? प्रश्न असेल. ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय? तुमची जी कविता असेल ती व्यवस्थित वाचायची आणि वाचल्यानंतर त्याचं तुम्हाला काय बरोबर ॲन्सर लिहायचं असते. तर ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती तुम्हाला हा प्रश्न इथं दिलेला आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता A2 वाला प्रश्न तुम्हाला दिला असते. A2 मध्ये काय दिलं आहे तुम्हाला? तर A2 मध्ये तुम्हाला दिलं आहे तुमचं जे समजा कवितेची एक लाईन दिलेली आहे. त्या लाईनवरती तुम्हाला त्याचा काय अर्थ लिहायचा असतो. असं तुम्हाला A2 वरती दिलं आहे. ओके. त्यानंतर A3 मध्ये सुद्धा सेम. A3 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स असतो. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा एक टॉपिक दिलेला असतो. त्याच्यावरती तुमचं मत काय? स्वतःचं मत, पर्सनल रिस्पॉन्स ते तुम्हाला लिहायचं असतो. सेम तुम्हाला जसं पॅराग्राफवरती पर्सनल रिस्पॉन्स होता, सेम तुम्हाला कवितेसाठी सुद्धा 2 मार्कासाठी तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स हा आहे. ठीक आहे. A3 मध्ये. ओके. त्यानंतर A4 मध्ये. A4 मध्ये तुम्हाला दिलेलं असते पोएटिक डिव्हाइस. ओके. आता एक खूप जणांना हे भारी जाऊ शकते पोएटिक डिव्हाइस. बट जर तुम्हाला खरोखर मार्क घ्यायचे असतील तर पोएटिक डिव्हाइस सर्व तुम्ही करून जा. कवितेचे सर्व कवितेचे तुम्हाला इथं हे पाठांतर करून घ्या आणि तुम्हाला इझिली नंतर तुम्ही हे सोडू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे करू शकता. त्यानंतर A5 प्रश्न यामध्ये विचारतात. A5 मध्ये तुम्हाला असतो पाहू शकता खूप इझी प्रश्न असतो तो म्हणजेच की पोएटिक क्रिएटिव्हिटी. पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय? की तुम्हाला पोयम तयार करायची असते. पोयमच्या काही 3 ते 4 ओळी तुम्हाला इथं तयार करायच्या असतात. आता एक लक्षात ठेवा जेव्हा पोयम तयार करतात तर त्याचे रायमिंग वर्ड्स जे असतात ना, म्हणजे रायमिंग वर्ड्स म्हणजे शेवटवाले तर ते इथं मॅच झाले पाहिजेत. जसं की पहा यामध्ये कोणते शब्द मॅच झाले पाहिजेत. यामध्ये पाहू शकता काय झाले मॅच? फाईन, शाईन हे 2 शब्द इथं काय झाले? मॅच झाले. ओके. किंवा लगतचेच 2 शब्द इथं मॅच होऊ शकतात आणि महत्त्वाचं याला अर्थ असला पाहिजे. ओके. अर्थ असला तर ते पोयम असू शकते ना आणि रायमिंग वर्ड असले तर ते पोयम असू शकते. म्हणून रायमिंग वर्ड्स आणि अर्थ असला पाहिजे त्या कवितेसाठी, ओळीसाठी ते तुम्ही इथं कविता तयार करू शकता. तर तुम्हाला हे विचारतात. ओके. जवळपास 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर असते तुम्हाला ॲप्रिसिएशन. आता पहा ॲप्रिसिएशन बऱ्याच जणांना इथं भारी जाऊ शकते आणि पाहू शकता ॲप्रिसिएशनमध्ये काय काय लिहायचं असते. ॲप्रिसिएशन म्हणजेच टायटल अँड नेम ऑफ पोएट हा एक पॉईंट लिहायचा असतो. सेकंडमध्ये थीम. पोएमची थीम कोणती आहे ते तुम्हाला लिहायची असते. पोएटिक डिव्हाइस. पहा पोएटिक डिव्हाइस इथे सुद्धा कामात पडलं. तर पोएटिक डिव्हाइस कोणतं आहे त्या पोएमच्या पोएमचं ते तुम्हाला लिहायचं असते. ओके. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज. ओके. पोएमची लँग्वेज कशा पद्धतीची यूज केलेली आहे ते लिहायचं असते. अदर पॉईंट्स. पोएमबद्दल अदर पॉईंट्स कोणते आहेत ते तुम्हाला लिहायचं असते. पोएट कोण आहे पोएमचा? ओके. पोएट्री कोण आहे ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं असते. आता पहा हे जे ॲप्रिसिएशन आहे ना, ॲप्रिसिएशनमध्ये तुम्ही कन्फर्म मार्क घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जेवढ्या सुद्धा तुम्हाला कविता दिल्यात, पोएम दिल्यात, त्या प्रत्येक पोएमचं तुम्हाला काय ॲप्रिसिएशन पाठ करून जायचं आहे. जेणेकरून आता पहा हे कठीण आहे, बट तुम्हाला खरोखर मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही हे करू शकता आणि ॲप्रिसिएशनमध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात. ठीक आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीनं हा सुद्धा सेक्शन संपला आणि सेक्शन संपल्यानंतर इथं काय रिकामी जागा म्हणून इथं मार्क म्हणजे लिहिलं नाही काहीच. ओके. त्यानंतर सेक्शन 4 आला. एकदम शेवटचा सेक्शन आहे. आता पहा एकदम शेवटचा सेक्शन आहे. यामध्ये काय नोवेल आहे. आता नोवेल हा सगळ्यात शेवटी लिहायचा. आता पहा नोवेल हा बऱ्याच जणांना भारी जातो. प्रत्येक जण जो प्रश्न विचारतो ना मला नोवेलबद्दलच विचारतो, की दादा नोवेलबद्दल काय करायचं, कसं करायचं? तर पहा नोवेलला काही पर्याय नाही आहे. कारण की नोवेलमध्ये तुम्हाला जसं
प्रोजमध्ये पॅराग्राफ येतात ना, नोवेलमध्ये पॅराग्राफ येत नाहीत. ओके, म्हणून हा भारी जातो. तर त्यासाठी तुम्हाला एक करावं लागणार, तुमच्या पुस्तकामधले जे तुम्हाला पॅराग्राफ नोवेल दिलेलं आहे ते तुम्हाला एक वेळ वाचून घ्या, समजून घ्या जेवढा वेळ असेल त्यामध्ये. आणि त्यानंतर नोव्हेलमध्ये तुम्हाला बघू शकता क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये तुम्हाला रिकाम्या जागा असतील, जोड्या जुळवा असेल, ट्रू ऑर फॉल्स असतील, ओके, किंवा काही अर्थ वगैरे शोधण्यासाठी असेल, ते तुम्हाला सिंपल प्रत्येक नोव्हेलवरती एका नोव्हेलच्या प्रश्नावरती 4-4 मार्क्ससाठी असे 16 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे प्रत्येक नोव्हेलवरती बघू शकता हे 2 प्रश्न 4 मार्क्ससाठी आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला टोटल असे 4 प्रश्न विचारतात. एकूण असे झाले 16 मार्क्ससाठी. ठीक आहे, हे नोव्हेलसाठी झालं. तुम्हाला पाहू शकता तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, बी प्रश्न पाहू शकता असा दिलेला आहे. ओके, बी मध्ये 2, सी मध्ये 2 प्रश्न आहे आणि डी मध्ये 2 प्रश्न आहेत तुम्हाला दिलेले. तर असा तुमचा पूर्ण पेपर झालेला आहे इंग्लिशचा. आणि शेवटी पेपर झाल्यानंतर तुम्ही असं सुद्धा करू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. एकदम शेवटी आणि महत्त्वाचं, आता जर तुम्हाला काही रफ वर्क करायचं असेल, जर तुमच्याकडे रिकामे पेज असतील हे अशा पद्धतीचं, तर तुम्ही इथं रफ वर्क असं नाव टाकू शकता आणि रफ वर्क यामध्ये करू शकता. आता इंग्लिशच्या पेपरमध्ये रफ वर्क काय करायचं होऊ शकते, काहींना गरज पडू शकते रफ वर्क करण्यासाठी. अँटोनिम्स, सिनोनिम्स, चेंज द व्हॉइस, सेंटेन्सेसमध्ये काही गरज त्यांना पडू शकते, म्हणून रफ वर्क नाव टाकून तुम्ही इथं रफ वर्क करू शकता अशा पद्धतीनं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ओके, कोणत्या गोष्टी सांगितल्या, तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली की पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला सर्व कळालं की कशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन करायचं. सेकंड गोष्ट सांगितली होती तुम्हाला, ओके, की कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे. आणि तिसरी गोष्ट सांगितली होती टाईम मॅनेजमेंट 3 तासाचं कसं करायचं. आता तुम्हाला कळालं असेल की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, कारण की टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला सांगितलं की सुरुवात तुम्हाला रायटिंग स्किलपासून करायची आहे. हे आली गोष्ट टाईम मॅनेजमेंटमध्ये. ओके, 3 तासाच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये ही गोष्ट आली. आता अजून यामध्ये एक गोष्ट आली, ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट करता करता ओके, तुम्ही कमी वेळेमध्ये चांगले मार्क तुम्ही घेऊ शकता. ओके, कसे, कारण की टाईम मॅनेजमेंट अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले मार्क देऊ शकते. कारण की टाईम मॅनेजमेंटमध्ये जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले रायटिंग स्किलमधले, जे 16 मार्क्ससाठी येतात, विचारतात. ओके, 12 क्वेश्चन जे मी तुम्हाला सांगितले, ओके, ते एकदम फिक्स असतात ना त्यामध्ये. तर ते तुम्ही अगोदर सोडवून तुमचा टाईम मॅनेजमेंट यामध्ये करू शकता पेपरमध्ये. ओके, पण पेपरच्या अगोदर आता तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहेत कमी वेळेमध्ये, तर त्यासाठी काय मग दादा, तर पहा, जे 12 क्वेश्चन आहेत ना रायटिंग स्किलमधले, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजपासून तर तुमचं एकदम शेवटपर्यंत स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंगपर्यंत हे 12 क्वेश्चन आहेत टोटल. तर यामध्ये तुम्हाला हे 12 क्वेश्चन, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स कसा सोडवायचा. ओके ओके, याची तयारी मी तुमची इथं करून घेणार आहे. कशी सांगतो, तर पर्सनल रिस्पॉन्स ओके 12 मार्क्ससाठी. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर रायटिंग स्किल, ओके, शॉर्टकटमध्ये लिहितो, रायटिंग स्किल 16 मार्क्ससाठी. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ पोयम टोटल 4 मार्क्ससाठी. ओके, असे टोटल तुमचे पाहू शकता. मी सांगतो तुम्हाला जवळपास तुमचे 35 ते 40 मार्कावाले हे प्रश्न असतात. या प्रश्नावरती ना आपण एक तुम्हाला लेक्चर दिलं आहे, शिकवलेलं आहे. कुठं शिकवलेलं आहे, तर आमची एक रेकॉर्डेड बॅच आहे इंग्लिशच्या आणि मराठीच्या बोर्ड पेपरसाठी. ओके, या बॅचमध्ये तुम्हाला या प्रत्येक प्रश्नावरती लेक्चर आहेत. इंग्लिशचे यामध्ये 16 लेक्चर्स आहेत, तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तुमच्याकडे कमीत कमी वेळ असेल, म्हणजे जर तुमच्याकडे समजा आता 1 दिवस जरी असला बोर्ड पेपरसाठी किंवा 2 ते 3 दिवस जरी असले, तर तुम्ही हे रेकॉर्डेड बॅच जॉइन करून त्यामध्ये लेक्चर पाहून चांगली प्रिपरेशन करू शकता. जेवढे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले, त्याची तुम्ही प्रिपरेशन करून या बोर्डच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. तर त्यासाठी आमची एक रेकॉर्डेड लेक्चरची बॅच आहे, जे तुम्ही जॉइन करू शकता. कुठं मिळणार ही बॅच, तर पहा, 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2025 म्हणून ही बॅच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ना एक ॲप आहे, जे आपल्या चॅनलचं नाव आहे ना नॉलेज किडा. ठीक आहे, नॉलेज किडा. तर नॉलेज किडा म्हणूनच एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये 12वी साठी इंग्लिश मराठीच्या बोर्ड पेपरसाठी एक रेकॉर्डेड लेक्चर्सचं क्लासेस आहेत. तुम्हाला शिकवलं आहे त्यामध्ये. इंग्लिशचे 16 रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि मराठीचे 9 रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. आता इंग्लिश मराठी दोन्हीही मिळून तो क्रॅश कोर्स एक बनवलेला आहे आम्ही. ठीक आहे, क्रॅश कोर्स आहे तो रेकॉर्डेडवाला. तर ते क्रॅश कोर्स आपल्या ॲपमध्ये आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये स्टोअर म्हणून एक ऑप्शन आहे. स्टोअर ऑप्शनवरती गेले की तिथं तुम्हाला दिसते 12th इंग्लिश मराठी. आणि महत्त्वाचं सांगत आहे, 1 दिवस जरी बाकी असेल तुमच्याकडे, तर तुम्ही हा क्रॅश कोर्स जॉइन करू शकता आणि त्यामध्ये लेक्चर पाहून तुमचं प्रॅक्टिस करू शकता. तर त्यामध्ये तुम्ही 12th इंग्लिश मराठी याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता त्यामध्ये ना फीज ठेवली आहे. इम्पॉर्टंट गोष्ट, यामध्ये काही लफव्याची गोष्ट नाही आहे, त्याची फीज ठेवली आहे.
ते म्हणजेच की ₹199 त्यामध्ये ऑफर सुरू आहे. ठीक आहे. ₹199 हे आहे. ते ऑफर सुरू आहे. होऊ शकते, वाढू शकते प्राईस. बट त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही 199 मध्ये जे दिसत आहे तुम्हाला तिथे जॉइन करू शकता आणि सर्व इंग्लिश, मराठी दोन्ही विषयामध्ये येतील. ओके. ते तुम्ही इथं जॉइन करून घ्यायचे. ठीक आहे. इंग्लिश, मराठी दोन्ही विषयामध्ये तुम्हाला येऊन जातील आणि याची तुम्ही प्रिपरेशन करू शकता. तर अशा पद्धतीनं क्रॅश कोर्स बनला. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तिथून तुम्ही तुमची प्रिपरेशन एकदम चांगल्या पद्धतीची करू शकता क्रॅश कोर्स जॉइन केल्यानंतर. ठीक आहे. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्हाला सर्व लेक्चर वगैरे अनलॉक होतील आणि त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, लेक्चर पाहू शकता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत इंग्लिशच्या पेपरबद्दल. कशा पद्धतीने तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत आणि पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इंग्लिशच्या पेपरसाठी येणार आहेत. त्या अगोदर चॅनल त्यानुसार सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.